केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। राष्ट्रीय महामार्ग सेंट मेरीज गोकुंदा ते पेट्रोल पंप सदरील रस्ता पूर्णपणे उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीस मोठा अडथळा। तालुक्याचे मायबाप सरकार तुम्हीच आहात, पुन्हा एकदा आपल्या चरणी नम्र विनंती। एक नागरिक। आता सविस्तर बातमी। राष्ट्रीय महामार्ग सेंट मेरीज गोकुंदा ते पेट्रोल पंप सदरील रस्ता पूर्णपणे उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे। सदरील रस्ता हा मुख्य रस्ता असल्यामुळे महाकाय लोडेड ट्रक व इतर हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत। गोकुंदा ही किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने येथूनही किनवटला ये-जा करणारे हजारो दुचाकी व चारचाकी वाहने आहेत। गोकुंदा या शहरातील ठाकरे चौक येथे किनवट, गोकुंदा व परिसरातील शाळेतील हजारो मुले-मुली कोचिंग क्लासेससाठी येतात। तसेच या ठिकाणी मुख्य बाजारपेठे आहे, त्यामुळे हजारोंची वर्दळ या ठिकाणी असते। परंतु सदरील 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता संपूर्ण उखडून गेल्यामुळे व मोठमोठे खड्ड्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही या ठिकाणी झालेली आहेत। परंतु जबाबदार प्रशासन गाढ झोपेचे सोंग घेऊन कोणतेही निर्णय घेता दुर्लक्ष करीत असल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। राष्ट्रीय महामार्गाचे काम जेव्हा सुरू होईल तेव्हा होईल, परंतु सध्या या रस्त्यावरून अबालवृद्धांना, बालकांना, शाळकरी मुलामुलींना, प्रवाशांना चालणेही दुरुपस्त व कठीण झाले आहे। धुरायामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागत असल्यामुळे सदरील रस्ता ताबडतोब डांबरीकरण करून धूळमुक्त करावा अशी किनवट व गोकुंदा वासियांची मागणी जोर धरत आहे। सदरील मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करून रास्ता रोको केला होता, परंतु याचा परिणाम झालेला अद्यापही दिसून येत नाही। प्रशासन काय झोपलेले आहे काय? त्यांना हे सर्व काही दिसत नाही काय? जर दिसत असेल तर याकडे उघड डोळे झापका करण्यात येत आहे, असा प्रश्न गोकुंदावासी विचारत आहेत। जर ताबडतोब डांबरीकरण नाही झाल्यास येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेत राजकारण्यांना मतदान रूपी इंगा दाखवू, असा खणखणीत इशारा काही नागरिकांनी बोलून दाखवला आहे। एका गोकुंदावासी नागरिकांनी व्हॉट्सॲप या समाज माध्यमातून येथील आमदार महोदयांना केली विनंती। विकास पुरुष माननीय आमदार महोदय, आपणास गोकुंदा वासियांतर्फे नम्र निवेदन आहे की साहेब, उड्डाण पुलाचे काम रखडल्यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे। दररोजच्या या ठाकरे चौक रोड वरील धुरड्यामुळे साहेब पूल होईल तेव्हा होईल, तोपर्यंत साधारण डांबरीकरण तरी करून आमच्या लहान मुलांना आणि म्हातारे वयस्कर लोकांना अस्थमापासून वाचावा साहेब, हेच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। या तालुक्याचे मायबाप सरकार तुम्हीच आहात, पुन्हा एकदा आपल्या चरणी नम्र विनंती आहे। हबीब कॉलनी ते दत्तनगर चंदन कॉर्नर रस्त्याची दुरावस्था याविषयी अनेक पत्रकारांनी आवाज उठविला, आंदोलने झाली, निवेदना झाली, परंतु या रस्त्याकडे 5 ते 6 वर्षापासून कुणीही लक्ष दिले नाही। आजही या रस्त्यावर मोठमोठी खड्डे असून अनेक वेळेस प्रवाशांनी भरलेल्या ऑटो पलटी झालेली आहे। मोठी घटना झाली नसली तरी छोटे-मोठे अपघात होत आहेत। ठाकरे चौक ते समतानगर मार्गे किनवट रस्ता विद्यार्थ्यांना ट्युशनसाठी ये-जा करण्यासाठी अगदी जवळचा व सोप असल्यामुळे या रस्त्यावरून किनवटकर गोकुंद्याकडे तर गोकुंदा येथील नागरिक किनवटकडे ये-जा करतात। तसेच कोचिंग क्लासेससाठीही विद्यार्थी याच रस्त्याची निवड करतात, कारण या रस्त्याने मोठी रहदारी जरी नसली तरी तो जवळचा मार्ग आहे। परंतु या नादुरुस्त व खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गाने चालणेही कठीण झालेले आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।